मॉर्निंग मंडळी. तर मग कशा आहात तुम्ही? गुड मॉर्निंग फ्रॉम उत्तर प्रदेश. तर राईट नाव मित्रांनो मी आहे उत्तर प्रदेश यूपीमध्ये. यूपीमध्ये मी का आलो, कसा आलो, कशासाठी आलो ते मी तुम्हाला आता एकदम क्लिअरिफिकेशन तसं देतो. ॲक्च्युली काय झालं, परवा आम्हाला कॉल आला की इमर्जन्सीची बॉडी आहे, तिला घेऊन जायचं आहे उत्तर प्रदेशला. एक 18 ते 20 वर्षाचा मुलगा होता, तो ऑफ झाला अचानकमध्ये. मग त्याला घेऊन त्याच्या मायदेशी आलो, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आलो. त्याला त्याच्या घरी सोडलं आणि तिथून आम्ही आता निघालेलो आहे परत बॅक टू आपलं मुंबई. तर मी व्हिडिओ काय बनवला मित्रांनो येताना, का माहिती आहे का, कारण ते लोक रडत वगैरे होते तर चांगलं नव्हतं वाटत मला. ती बॉडी एकदम असं बॉडीसमोर काय व्हिडिओ बनवणार, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही. आणि मित्रांनो आज आहे वार बुधवार आणि वाजले तर सकाळचे 8 आणि तारीख आहे 5. तर आपण लवकरात लवकर आपली जर्नी कंप्लीट करायला बघू. आणि जराशी माझी गाडी इग्नोर करा काहीच, कारण तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे की आता आपण निघलो बाहेर की तिथं घरची शेती आहे तर ती वाढणारच आहे. तर आपण काय करू शकत नाही. तर मी तुम्हाला आता काय करतो, यूपी MP आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगले तुम्हाला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला थोडेसे वेळाने. जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये येताय तर खूप केअरफुली गाडी चालवायला लागते, कारण या गाय आणि म्हशी या लोकांनी यांना रस्त्यावरती सोडून दिलेले आहेत. ते घरी पण त्यांना नेत नाही, ते रात्रभर रस्त्यामध्ये येतात. किती गाया मेल्या, किती छान छान पिल्लं होते, पिल्लं पण मेले. थोड्या वेळ थांबा, मी तुम्हाला तर असं पुढे गेलं की तुम्हाला कुठं ना कुठं मला रस्त्यामध्ये असा घोळका बसायला भेटतो. प्रत्येक जागी अशा 30-40 गाया अशा रस्त्याच्या मधोमध बसतात. हे खूप चुकीचं आहे. कारण कसं आहे, जी व्हाईट कलरची गाय आहे मी रात्रीपासून ऑब्झर्व करतो आहे, जी सफेद रंगाची गाय आहे तर ती आपल्याला एकदम क्लिअर कट दिसते अंधारामध्ये. पण जी गाय काळी कलरची आहे किंवा रेड कलरची आहे, ब्राऊन कलरची आहे, तर ती आपल्याला दिसत नाही. आणि मग तिचा 100% अपघात होतो. आम्ही म्हणजे आपल्या यूपीमध्ये MP मध्ये एंट्री मारल्यापासून तर त्या पोराच्या घरी जाऊपर्यंत किती आपल्याला गाय भेटल्या त्यावेळी ॲक्सिडेंट झालेल्या? 5 ते 6 गाया भेटल्या ना. 5 ते 6 गाय भेटल्याच्या एकदम अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये पडल्या ॲक्सिडेंट, गाडीचा फटका लागून. आणि मोठ्या गाडीचा फटका लागला बोलल्यावर तर ते काय जगणार नाही. आणि माझ्यासोबत आहे आपला को ड्रायव्हर म्हणजे देवराज. तर देवराज आणि मी आता ही जर्नी कंप्लीट करणार आहोत. आम्ही बऱ्यापैकी गाडी चालवली आहे. आम्हाला टोटल आपल्या घरापासनं हे जे डेस्टिनेशन आहे ते पडलेलं आहे 1503 किलोमीटर. तर आता आपण परत चाललेलो आहे. आता परत जाताना आपल्याला 1503 किलोमीटर अजून आपल्याला रोड कवर करायचं आहे. तर आपण पटापट जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो आता कुठे जर मला रस्त्यामध्ये गाया भेटल्या तर मित्रांनो. आणि आपण लेफ्ट साईडला पाहू शकता लांबपर्यंत सपाटी आहे. इथल्या जी जमीन आहे इथली तर तिची खासियत काय आहे, आपल्या इथं कसं जरा डोंगराचा भाग आहे, थोडंसं पानेळू आहे. पण इथं कसं माहिती आहे का, मी बघतो, मी त्यांच्याशी बोलत पण होतो जरा तर त्यांनी सांगितलं इथं डोंगर नाही, इथं लांबपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला असं एकरांनी एकरं शेतात दिसतील. इथं डोंगराचं नामोनिशाण नाही. क्वचित एखादा डोंगर जर रस्त्यामध्ये आढळला तर. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे एवढे भारी टायगर रिझर्व आहे मित्रांनो, मी तुम्हाला ते दाखवणार. पण आपण आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, आपल्याकडे तेवढा वेळही नाही आहे आणि आपल्याकडं जायचं पण नाही, इच्छा नाही आहे. कारण आम्ही एवढं थकलो आहे गाडी चालून, तर आम्ही आतमध्ये जाऊ पण नाही शकत. तर आता आपण पटापट जर्नी कवर करायचा प्रयत्न करतो. तर जसं मला चांगले व्ह्यू येतील. तर हे बघा गाईज, हे बघा गाय कशी, हे बघा अचानक स्कॉर्पिओवाला स्लो झाला. तू पण स्लो बाबा. पाहू शकता आपण इथून एक ब्लॅक कलरची गाई आहे आणि ब्राऊन कलरची गाई आहे डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये. आणि ती हालत पण नाहीत बघा. त्यांची इच्छाशक्ती मेली आहे का, त्यांना जगायचं नाही का काय, त्यांना माहिती. गाडी आली ना ते जाणून गाडीकडे जावतात. काय सांगायचं आता, मी तुम्हाला अजून पुढे दाखवेल बऱ्याचशा गाय. बघा इथं अजून एक गाय उभी आहे. जेव्हा तिच्या मनाला वाटेल ती अचानक उलटी सुलटी फिरणार आहे. हे बघा या रस्त्याच्या लेफ्ट साईडला उभी आहे. हे बघा, हे असं रात्रभर आम्ही एवढं जपून गाडी चालवत आलो आहे. आणि अचानक येतात हे जे राईट साईडला तुम्ही झाडं बघताय बघा, तिथं पण एक बसलेली आहे बघा. हे बघा प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने बघा. रात्रभर आम्ही आमच्या गाडीची स्पीड 60च्या वरती नाही नेली या गायांना घाबरून. गाया म्हणजे रस्त्यातच आहेत. हे बघा इथे एक आहे कंटिन्यू, जेवढ्या गाया आहेत ना रस्त्यात. आता म्हणजे समजा सकाळ झाली म्हणून हे बघा इथं खाली उतरल्यात चरायला. नाहीतर या रस्त्याच्या अशा मधोमध एकदम रस्ता पूर्ण पॅक करून बसलेल्या. आम्हाला थांबून त्यांना उठून गाडी क्रॉस करायला लागायची. एवढी बिकट परिस्थिती आहे गाय तिथं. तरी पण आपल्याला काय यायचं आहे, आपले जे कामं आहेत ते आपल्याला करायचे आहेत, तर आपल्याला येणं आहे. एक ही UP आणि MPची जागा आणि एक राजस्थानची जागा. मी दोन्ही साईडला गेलो तर मी पाहिलं आहे की तिथं जास्त गाया अशा रस्त्यावरती. म्हणजे मालक काय त्यांना फक्त दुधासाठी घरी नेतो का काय त्यांना ठाऊक बाबा. पण एकदम घाणेरडी पद्धत आहे गाया पाळण्याची. आपल्या इथं असं नाही होत. आपल्या इथं सकाळी गाय जर चरायला गेली तर ती संध्याकाळी 5-6 वाजता परत गोठ्यात येते आणि गोठ्यात बांधून ठेवतात. इथं डायरेक्ट रोडवर सोडलेली आहे. तर चला, मी बोलल्याने काय फरक पडणार नाही आहे, ते काय माझी गोष्ट मनावर घेणार नाही आहे. तर आपण तो विषय स्किप करूयात.
आणि आपण पुढे जाऊयात सुंदर सुंदर व्ह्यू कॅप्चर करायला. पण व्हिडिओ आता मी स्टॉप करण्यापूर्वी एक छोटासा कळप तुम्हाला दाखवतो. काय सुंदर पद्धतीने रस्त्याच्या मध्ये बसला की कुठली गाडी पास नाही झाली पाहिजे आणि त्याच्या अवतीभोवती माणसं देखील आहेत. आता बघा हे रात्रभर आम्ही खेळत चाललो आहे असं बघा हे रस्त्याच्या मधोमध आता या माणसांनी या गाया उठवल्या वाटतं. कंटिन्यू रात्रभर या रस्त्यातच असतात. पाऊस असो, थंडी असो, ऊन असो. हा बाबा इथं रुसून थांबलाय वाटतं. तो म्हणून आयला माझ्या मित्रांना कशाला हुसकावला आहे बघ. कसला रागात आहे. आणि या सिनियर सिटीजन दिसतातच मला. यांना चालायची इच्छा नाही, डायरेक्ट रस्त्यावर झोपल्यात. तर चला आता जाऊ आपण थोडंसं पुढे. अजून पुढे मी तुम्हाला एवढ्या गाया दाखवू शकतो ना की तुम्ही पण बोलताल की अरे बापरे हा खरंच बोलला आहे. बघा अजून एक आम्हाला टोल नाका लागलेला आहे छोटासा. किती टोल नाका? 1 2 3 4 माणसं आहेत टोल नाका उभे. बघा हे असं काय तुम्ही गाडी चालवणार या रोडला? हे खूप रिस्की आहे या रोडला गाडी चालवणं. तर माझी तुम्हाला विनंती आहे, जे पण मित्र आपल्या या बाजूला येतील तर एकदम केअरफुली गाडी चालवा. घाई करू नका. 50 60 70च्या गाडी बाहेर काढू नका, कारण तुमचा कधीही अपघात होऊ शकतो. बघा पुन्हा आम्हाला गाया रस्त्यामध्ये भेटल्या. तर जाऊ द्या, आता बटाव ते त्यांचं बघतील, त्यांचे मालक जे आहेत ते त्यांचं बघतील. आता आपण काय करूयात, रावेतला लवकरात लवकर जवळ करायचं. आपल्याला जबलपूरला लवकरात लवकर जवळ करायचं आहे, जेणेकरून आपण महाराष्ट्रात लवकरात लवकर प्रवेश करू शकतो. तर मग चला आता आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट करूया मित्रांनो. फायनली मित्रांनो आम्ही लोक आता आपल्याला या ब्रिजच्या वरती जायचं हायवेला. इथून जर आपण राईट मारला तर आपल्याला सॉरी गाईज माझा मॅप चालू आहे त्याच्यामुळे तसं होतं. इथनं राईट मारून आपण सरळ गेलो तर आपल्याला रावेला जायचं आहे. रावे अजून इथून बघू आता, इथं किलोमीटर नाही लिहिले, वरती गेल्यावर कळेल काय किलोमीटर आहे. आणि जर तुम्हाला कालीन भैया मुन्ना भैयाला भेटायचं आहे तर तुम्हाला जायला लागेल मागे मिर्झापूर. इथनं 53 किलोमीटर बॅक साईडला आहे. आणि पाहू शकता आपण की पाऊस चालू झालेला आहे आणि राईट साईडला हिरवळ काय सुंदर वाटते. वाव, राईट आणि लेफ्ट दोन्ही साईड एकदम हिरवळनी भरलेला आहे सध्या यूपी. मागे आपण गेलो तर मिर्झापूर, सरळ आपण या साईडला गेलो की जबलपूर. तो अभी चलो चलते हैं बारिश के मजे लेते हुए जबलपूर के लिए. बाबा लय जोरात आलं रे, काचा लावा. तर मित्रांनो आम्ही आमचं घर बंद केलेलं आहे, काचा लावून टाकलेत, कारण पाणी खूप एक बेकार आतमध्ये येत होतं. इथला पाऊस कसा आहे ते काचा स्टेबल नाही, असा नुसता सपाटी असल्यामुळे नुसता असा हलतो पाऊस. आता इकडून तिकडं कंटिन्यू साईड चेंज करतो. तर आमचं घर ऑलरेडी इथून गळतं आहे. आदिल भाईचं घर आणलं आम्ही भाड्याने, त्याच्यामुळे ते घर आमचं जरा गळतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतोय. आणि आपण पाहू शकतो वातावरण एकदम डेंजर झालेलं आहे, काळं झालेलं आहे ढग. आता पुढं तुझं बघ. तर मग चला जाऊ पुढे आपण. हे बघा मित्रांनो, तसं मी तुम्हाला सांगत होतो आता पाऊस पडतोय तरी पण त्या गाया आहेत तिथंच आहेत रस्त्याच्या मधोमध. हम नाही हटेंगे. ते सध्या मोर्चाला चाललेत, कुठं चाललेत त्यांना माहिती आहे. बघा तिकडं एक कळप होता, आता इकडे एक कळप आहे. प्रत्येक कळपामध्ये 10 12 20 30 गाया आहेत. हे बघा आता या रस्त्यामध्ये येऊन थांबल्या. त्या सगळ्या मोर्चाला चाललेल्या आहेत. आता कुठं मोर्चाला चालल्यात त्या मला माहिती नाही. फ्रेंड्स, आता असा विषय आहे की आमची जर्नी अजून 1250-1300 किलोमीटरची बाकी आहे. पण पावसाने एकदम धिंगाणा घातलेला आहे. दर 500-1000 मीटरला पाऊस जोरात चालू आहे. आता पाहू शकता तुम्ही, हा देखील रस्ता एकदम ओला आहे. त्याच्यामुळे आमची स्पीड पण कमी झाली आहे आणि एकदम थकल्यासारखं झालेलं आहे. आणि हा भाऊ बघा तुम्ही कसला उलटा येतोय हायवेला. इथं हे कॉमन आहे, ते बिंदास रॉंग साईडने चालतात. रात्री तर बाईकवाला डायरेक्ट गाडीच्या समोरच आला रॉंग साईड. त्याच्यामुळे आपण काय बोलू शकत नाही. आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. आपला रस्ता आता लेफ्ट नाही राईट नाही कुठे, डायरेक्ट नागपूरपर्यंत आपल्याला स्ट्रेट रनिंग करायची आहे. आणि व्ह्यू एवढे सुंदर आहेत ना, इथं कॅमेरा बंद करायची इच्छा होत नाही, पण काय करणार.
नाही तर व्ह्यूमध्येच व्ह्यू दाखवता 10 घंट्याची व्हिडिओ बनवली, एवढे भारी भारी व्ह्यू आहे. तर चला आता कुठेतरी थोड्या वेळाने, आता वाजलेले आहेत 10, थोड्या वेळाने बघू काहीतरी नाश्ता करूयात, कारण सकाळी उठल्यापासून अशीच गाडी चालवते आम्ही. तर मग फ्रेंड्स भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. आपण आलेलो आहो MP मध्ये. MP इन द सेन्स मध्य प्रदेशमध्ये. आपण उत्तर प्रदेश मागं टाकलं आहे आणि आपण आलेलो आहोत MP मध्ये. तर आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का, MP मध्ये आहे ना टायगर रिझर्व 2-3 जागी आहेत. मी काल जाताना पाहिले होते. एवढं भन्नाट जंगल आहे ना ते, मी तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करतो. आता एक थोड्या वेळामध्ये ते जंगल यायला सुरुवात होतील. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू बघा ना, काय सुंदर आहे. एवढी भारी वाटतं ना इथं मला, एकदम ग्रीनरी आहे. थोडा पण असं कचरा मला दिसत नाही, रोड एकदम साफ आहे. आता हे बघा मोबाईल हलतो हवेने, म्हणून बाहेर काढायची इच्छा होत नाही, कारण मी आता स्टेअरिंगवरती आहे, गाडी चालवते मी. तर आता थोड्या वेळामध्ये आपल्याला टायगर रिझर्व येणार आहे, तर त्यावेळेस मी तुम्हाला ते जंगल दाखवतो. आणि हा आणखीन एक गोष्ट, काल जिथे आम्ही गेलो होतो तिथे मला फॉक्स बघायला भेटले रात्री. आपल्या गाडीच्या पुढे पाठी धावत होते. त्याला मराठीत काय लांडगा म्हणतात, लांडगा नाही म्हणत, कोल्हा म्हणतात. परत ज्या रान मांजरी असतात, जंगली मांजर, त्या मांजरी मला बऱ्याच दिसल्या. परत आपली जी जंगली ही असती, काय बोलतात त्याला, जंगली रेडा म्हणा, काय गाय असते बघा, अर्धे ब्लॅक आणि अर्धे व्हाईट पाय असतात, तो दिसला. म्हणजे असं बरंच काय. आणि या साईडला बघा काय सुंदर असं जंगलाचं, हे स्टार्टिंग इथून जंगल आहे, पूर्ण जंगलच आहे बरं का. हे सर्व जंगल आहे दोन्ही साईडने, असं नाही की एकाच साईडने, दोन्ही साईडने जंगल आहे आणि खूप मोठं जंगल आहे. एवढं सुंदर जंगल आहे ना की मला मजा आली काल यायला. बोललो आपल्या इथं एवढं मोठं टायगर रिझर्व आहे, आपल्याला माहिती नाही, आपल्या जवळपासच आहे, जास्त नाही, आपल्या पनवेलपासून आहे 1-1.5 किलोमीटर भरतं आहे. पण सुंदर स्पॉट आहे बघा ना, दोन्ही साईडने आपल्याला. या बाजूला पण रिझर्व सेंटर, हे पूर्ण टायगर रिझर्व आहे, आणि या बाजूला पण टायगर रिझर्व आहे. फायदा ट्रेंड बघा ना कसा आहे. आपल्या इथं मक्का कसा आपण आणतो, आणि इथं बघा ना कंटिन्यू अशा लाईनीमध्ये दुकान आहेत मक्क्याचे. मक्का म्हणा, भुट्टा म्हणा, ते असे बरेचसे दुकान आहेत लाईनीत. आता मागं आरती केली आणि मी पुढे आलो आहे बघा, माझ्या मावशीकडे पण मक्काच आहे. म्हणजे एकदम हे सगळे जे बांधलेलं दिसते तुम्हाला, छोटे छोटे झोपडे, हे मक्क्यासाठी फेमस आहे. म्हणजे इथं मक्का खूप लोक असं आवडीने खातात. जसं आपल्या इथं लोणावळ्यावर येताना आपल्याला कसे भेटतात तसं. हे बघा बरेचसे दुकान आहेत, सगळ्यांकडे मक्का आहे आणि मक्काच विकतात आहे. 2-3 प्रकारचे आहेत. काल मी जाताना बघितलं, काल संध्याकाळच्या वेळेस मी इथून पास झालो, तर खूपच हे होतं, मक्क्याचे दुकानं येतीलच ते अजून. हे बघा इथं पण ती मावशी बसली, दुसरं काय नाही, मक्काच घेऊन बसणार आहे. मक्क्याच्या गोण्या ठेवल्या. तर आता आपण आहे रिझर्व फॉरेस्टमध्ये, टायगर रिझर्व फॉरेस्टमध्ये. तर आता चाललं आपण हळूहळू पुढे. बोर्ड पाहू शकता, शिलंबाद टेवरी. आपल्याला जायचं आहे सरळ जबलपूरला. जबलपूर आपल्याला इथनं आहे 76 किलोमीटर्स, म्हणजे 76 किलोमीटर. आणि आता आपण लवकरात लवकर जबलपूर क्रॉस करायचा प्रयत्न करू, कारण जबलपूरच्या नंतर आपला जो झोन आहे, म्हणजे जबलपूरच्या नंतर थोडंसं चालल्यावर एक तिथून काहीतरी नागपूर काहीतरी 250-300च्या आसपास भरतं. हे बघा इथे जबलपूर 81 दाखवायला लागलं. आता इथं थोडंसं जे बोर्ड आहेत त्याच्यामध्ये मिसमॅच आहे. आणि हे बघा परत मक्का, किती मक्का आहे इथं बघा. तर मग चला पटापट जाऊ पुढे. टायगर रिझर्वचा तुम्हाला मी गेट दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. वस्तू म्हणजे बघा तुम्ही पाहू शकता, माकड आहे समोर, त्याला बांधलेलं आहे इथं, फुल मूडमध्ये असतं इथं. क्या नाम है उसका?
ए बजरंगी, असं कळतंय जरा वाच घेतोय काट्यांचा दाखवतो त्यांचाच आहे वाटतं तो. त्यांना बघून खूप खुश झाला होता म्हणून मी आलो व्हिडिओ बनवायला. अरे आप गाड़ी लेके आते क्या खुश हो गया ना, इधर से उधर कूदी मार रहा है. काठी कशी तोडते बघा मित्रांनो, काठी तोडतो त्याच्या आतलं खातो. वायर आहे, सॉरी वायर कापली त्यांनी बाबा बघा, वायरमध्ये स्टील आलं तर फेकून दिलं. चालला परत काहीतरी शोधायला. आपण लोक आलो आहोत टायगर रिझर्वमध्ये आणि आपण तुम्ही जे झाडं पाहताय ना देवला जरा गाडी थोडीच बघून त्याला क्लिअर. हे जे मित्रांनो आपण झाडं जी बघताय साधी झाडं नाही, सगळ्या सागवानाची झाडे, जे सागवानाचं लाकूड असतं ना त्याची झाडं आहे ती. त्यामुळे मी जरा पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिथं पण आहेत. काय सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता आपण. हे सगळं टायगर रिझर्व आहे, इथं सगळीकडे वाघ आहे. आता थोडं पुढे गेलो ना तुम्हाला मी बोर्ड पण दाखवतो, त्या बोर्डवर पण मेन्शन केलेलं आहे. आणि हे जे मोठ्या पत्त्याची तुम्ही जे झाडं पाहताय हे सगळे सागवानाची झाडं आहेत. हे आपलं सागाचं लाकूड असतं बघा इथे क्लिअर. आणि बघा आतमध्ये पूर्ण फील येते असं मी जंगलामध्ये, प्युअर जंगल आहे, प्युअर जंगल. जसं आपण बघतो ना टी व्हीवर नॅशनल जिओग्राफिक चॅनल वगैरेला, तसं डेन्स फॉरेस्ट असं वाटते बाबा एकदम. वरती एक दर्गा पण आहे छान सुंदर एकदम. हे बघा हे सगळे सागवानाची झाडं आहेत, एकदम पूर्ण प्रॉपर फील आहे जसं काय आपण एकदम असं फॉरेस्टमध्ये एकदम. आणि पुढे तार लावलेले सगळे वॉल कंपाऊंड केलेले जेणेकरून माणूस आत नाही आला पाहिजे का आतले जनावर बाहेर नाही आले पाहिजे हे नाही माहीत. त्याची हाईट कमी आहे, माझ्या कमरेपेक्षा वरतीच आहेत, छातीपर्यंत येतील माझ्या, तेवढी हाईट आहे, जास्त नाही. त्याच्याने तर वाघाला काही फरक नाही पडणार, तो तर टायगर लगेच उडी मारून बाहेर येईल. तुम्हाला मी दाखवतो जरा पुढे गेल्यावर. काय सुंदर असं डोंगर आहे, मस्त वाटतंय. पाहू शकता आपण एकदम उंच उंच डोंगर आहे आणि एवढ्याच जागेमध्ये नाही. बाकी आम्ही एवढी युपी फिरलो, एवढे असे खतरनाक डोंगर कुठंच लागतात. छान असे डोंगर आहे. पुन्हा एकदा पहा सागवन, सगळा फॉरेस्ट एरिया आहे त्याच्यामुळे मला कदाचित इथे सागवन आहे, म्हणजे सागवनाचा झाड जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहेत. सगळा फॉरेस्ट एरिया इथं आपल्यासारखे नॉर्मल माणसं जाऊ शकत नाही आहे, कारण नॉर्मल माणसं जर आत गेले तर त्यांना फाईन असणार 100%. हे बघा दोन्ही साईडला आहे, रस्त्याच्या दोन्ही साईडने सगळे सागवानाची झाडे आहेत. हा बघा समोर वाघ आलेला आहे, इथला लोकल वाघ. भाई एकटाच चाललाय कुत्रा घेऊन, कुठं चाललाय त्याचं त्याला माहिती.愛してるより愛してることを伝える言葉がないのはきっと言葉に頼らずあなたのことを抱きしめて愛伝えるためなのかな。あなたはいつも絶え間なく優しく包み込むような愛をくれる。あとどれくらいわがままを言えば僕は大人になれ。बॉर्डरपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे आता आपल्याला आपला नागपूर जो आहे 134 किलोमीटर आहे. आणि आपण इथे MP मध्ये पाहू शकता हाय टेन्शन काय जबरदस्त बनवलं, एकदम हाय टेन्शन, एकदम पॉवरफुल आहे तो सेटअप. बरेचसे तिथं टावर आहेत छोटे छोटे आणि मध्येच मोठे मोठे टावर आहेत. हे बघा या लाईनमध्ये पण तुम्ही पाहू शकता टावरची. आणि वायर किती आहेत, एका हाय टेन्शनला 4 वायर लावल्या. पॉवर सप्लायचं कसं काय आपल्याला काही कळत नाही.
इथं पण ॲज इट इज सेम कंडिशन आहे. हे बघा तसेच वायर जोडलेले आहेत 4-4, 5-5 एका तोडण्याने 5 वायर सोडले असं बोलू शकतो आपण. हे बघा सेम इथं पण तसंच. पण जाऊन दे, आपण काय तिथे डोकं लावून फायदा नाही. आपण चाललेलो आहे आपल्या घरी आणि आपण आलेलो आहे आता MP च्या लास्ट टोकाला. इथनं आपल्याला नागपूरचा जो आपला हायवे आहे समृद्धी महामार्ग तो आहे काहीतरी 134 का 135 किलोमीटर. तर आपल्याला आता तेवढं डिस्टन्स पटापट कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर आपण एकदम सुरळीत रस्त्यावर चालणार म्हणजे आपल्या अटल सेतूवर. तर स्टेट येऊन मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने. आणि बाजूला हे बघा ना काय घर सुंदर बनवले. घर एक लॉज आहे. मला नाही इथून सगळे रूमाला जेवढे पण रूम आहेत एकच पेंट केलं आहे. हां हॉटेल आहे छोटंसं, ते छान बनवलं एकदम. आणि लेफ्ट हँड साईडला शेती बघू शकता आपण. यावेळेस माझं UPने आणि MPने मन एकदम हे करून घेतलं आहे, कारण हर्षवलं आहे म्हणजे खुश केलं एकदम. कारण एवढी ग्रीनरी आहे बाबा एकदम खतरनाक. आणि समोर तुम्ही पाहू शकता त्यांची लोकवस्तीसुद्धा आहे. अख्खा एरिया तो पण चांगल्यापैकी डेव्हलप आहे. बऱ्याचशा बिल्डिंगी दिसत आहेत, पण आपला कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत कारण ते बरंचसं लांब आहे. तिथं बिल्डिंग आहे, इथं शेत जमीन आहे आणि आपण आहोत तो हायवे आहे. म्हणजे तिन्ही असं लाईनमध्ये फंडामेंटलमध्ये आलेले वरून खाली. तिथं बिल्डिंग, घरं, त्याच्यानंतर शेती, त्याच्यानंतर हायवे, त्याच्यानंतर या बाजूला शेती आणि हायवे. मला असं वाटतं ती सिटी असेल. सिटी ग्रामीण, हायवे परत ग्रामीण असं आहे ते. चला मग जाऊ आपण पटापट आपल्या महाराष्ट्राकडे. इथं आपण पाहू शकता जरा किती लहान गेली आणि चालू केला. आणि हे जेवढं पण तुम्हाला शेतामध्ये जे पीक लागलेलं दिसत आहे ते जे आपल्या गाय म्हशी आहेत त्यांना खायला चारा येतो, हायब्रिड चारा असं म्हणतात. मला असं म्हणजे आमच्या देवऱ्याने सांगितलं, कारण देवऱ्याकडे पण म्हशी आहेत ना गावाकडे ना, देवऱ्या म्हशी आहेत ना. काय म्हशी आहे, ज्वारी आहे. ठीक आहे, आमच्या देवऱ्याकडे म्हशी आहे, ज्वारी आहे. बाकी काय विषय नाही. पुढे राजस्थानची गाडी चालली आहे, लेफ्ट साईडला MPची गाडी चालली आहे, त्याच्या पुढे देखील राजस्थानची गाडी झाली आणि आपली महाराष्ट्राची गाडी. हा बघा, हा फक्त ग्रास आहे जो गवत असतो आलो आपण जवळजवळ. आता आपण अदानी साहेबांच्या इथे आले बघा. अदानी अंबानी सिमेंट. आपण अदानी आणि अंबानीच्या सिमेंटच्या इथे आलेले. म्हणजे त्या टाकीला कलर मारलेलं काही त्याचं, बाकी काही विषय नाही आहे. आणि हायवे बघा काय सुंदर आहे. टॉप रस्ता लागलेला आहे आम्हाला. आम्ही जे वैतागलो 2 दिवस त्याचं फळ नक्कीच भेटलेलं आहे आम्हाला आज. म्हणजे आम्ही फ्री रोडनी चाललो आहे, रस्त्यावर गर्दी नाही, काय नाही. पण गाया नक्की आहेत. गायाने तर आमची वाटच लावलेली आहे, कारण रात्रभर आमची गाडीची स्पीड 50-60 त्याच्या पलीकडे. आणि हे लेफ्ट साईडला काय आहे, दर्गा आहे का काय आहे मला माहिती नाही, पण छान बनवलेली आहे. मला वाटतं ही मोमेडियन मुलांची शाळा वगैरे असेल, कारण खूप मोठ्या परिसरामध्ये बनवलेली आहे. बघा किती जागा आहे, लास्टपर्यंत ती जागा आहे. आणि मी एवढं नोटीस केलं की आपलं महाराष्ट्र खूप सुंदर आहे. म्हणजे आपण जेव्हा ह्यानी येतो समृद्धी महामार्गाने, आजूबाजूला तर आपल्याला सौंदर्य आपल्या महाराष्ट्राचं कळतं. पण इकडचे लोकही सांगतात आमच्या इथं तर फक्त बाबा सीझनली असतं, पण तुमच्या इथं कधी जरी गेलो तरी मस्त ग्रीनरी असते, चांगलं पाणी वगैरे. इथं पण पाणी छान आहे, पाणी बरंच आहे UPमध्ये. हे मला कळलं आहे 2 दिवसामध्ये, कारण ज्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांच्या इथं बरंच पाणी होतं. म्हणजे असं पाण्याची टंचाई नव्हती. रस्त्याने जाताना पण पाणी वाहत होतं नुसतं. आणि हा रस्ता पण भारी बांधला आहे. इथं 2 पदर आहेत, तिथं 2 पदर आहेत, असे 4 पदरी रस्ते आहेत, 2 इकडं 2 तिकडं. आणि मध्ये डिवायडर टाकून एकदम छान पद्धतीने झाडं लावलेली आहेत. तर गाडी चालवायला काही टेन्शन नाही, ॲक्सिडेंट व्हायची शक्यता काहीच नाही. तर चला आपण पटापट जाऊ आणि आपल्या समृद्धी महामार्गाला भेटूयात आणि लवकरात लवकर घरी जायचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, लेफ्ट साईडला पाहू शकता आपण काही सुंदर मंदिर बांधलेलं आहे. एकदम छान कलाकृती आहे. अरे वा, एकदम भारी दिसतं मंदिर. राम मंदिर आहे ते. आणि राजस्थानवाला भाऊ बघा ना, गाडीवरती ओव्हरलोड कॅरेट घेऊन चाललाय. कॅरेटची हाईट किती झाली आहे वर. जर समजा
जास्त त्याला वरती असं जे बघा आता हे रस्त्याच्या मध्ये जे बोर्ड मार्क असतात, जे बोर्ड आहेत आपल्याला दाखवायला इकडं जाणं तिकडं जाणं, तो बोर्ड जर अख्खा असता तर मला वाटतं लागेल तो आहे ना, तो 100% वरती लागेल मला तर असं वाटतं, बाकी त्याला माहिती बाबा. आता हा बघा हा बोर्ड कसा अर्धा आहे तर तो राईटने निघू शकतो, पण जर असाच बोर्ड जो असतो लांब एकदम मोठा त्या बोर्डला जर तो लागू शकतो बोर्डला. आणि इथं बघा किती गाड्या पार्क आहेत, कारण छोटासा डाबा असेल ड्रायव्हर लोकांना आराम करण्यासाठी, जेवण आणि आराम एकाच जागी, म्हणून ते सगळे इथं गाड्या अशा ह्या पद्धतीने लावतात. आणि तुम्ही रस्त्याच्या किनाऱ्याला पाहू शकता इथली माती जी आहे ती लाल आहे, म्हणजे ही जी आपण एंडिंगला यायला लागलो तर लाल कलरची माती आपल्याला दिसण्यात आलेली आहे. आणि आपण UPमध्ये गेलो तर आपला जो आपला पहिला निर्मा साबण यायचा तशी माती आहे, एकदम अशी बुरकट. आणि ही जी माती आहे ही बघा ना एकदम रेड कलरची माती आहे. चलो देवऱ्या भाई अभी जाने का आप लोग महाराष्ट्र में, जरा फटाफट गाडी चलो. आणि भावांना आपण पाहू शकता राईट साईडला एकदम व्ह्यू आहे, ते झाडं दिसतं तर आम्हाला असं वाटतं की बाबा एखाद्या पिक्चरची शूटिंग झाली जंगल वगैरे, कारण खाली जो आहे तो तळा आहे आणि तळ्याच्या आतमध्ये झाडं आहे, काय भारी वाटतं बघायला. तर मग मंडळी आता आपण ज्या जागेवरती आहे हे पण टायगर रिझर्व आहे आपल्या महाराष्ट्राचं. आणि तुम्ही पाहू शकता की जंगलामध्ये कोणी आपण म्हणजे ह्युमननी लक्ष नाही द्यावा किंवा छेडछाड करावा नाही म्हणून बघा दोन्ही साईडने हाईटला पत्रे लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला पलीकडचं काही दिसत नाही. हे टायगर रिझर्व आहे. आता पुढे गेले की मला वाटतंय हार्डली एक 5-6 किलोमीटर गेलं ना तर त्यांचा गेट असेल, मी तुम्हाला तो दाखवायचा प्रयत्न करतो, जर त्यांनी परमिशन दिली तर मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं बघा तुटलं आहे ना, हे खाली असं पूर्ण जंगल आहे, एकदम असं स्ट्रेट असं जंगल आहे आतमध्ये. हे बघा थोडं निघालेलं आहे ॲक्सिडेंट, मला वाटतं गाड्यांनी जेव्हा गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा, म्हणून हा ब्रिजची हाईट पण जास्त केली आहे. आणि हा पूर्ण टायगर रिझर्व एकदम खतरनाक टायगर आहे तिथं, एकदम छान जागा आहे. आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि रस्त्याच्या मध्ये तुम्ही पाहू शकता आपले छोटे मोठे मित्रसुद्धा आहेत, म्हणजे मंकीज. हे बघा दोन्ही साईडला आहेत लाईनी, एकदम छोटे बच्चे आहेत, त्यांचे वरती पण बसली आहे मॅडम. तर मग चला आता फटाफट जाऊ पुढे आणि मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. जर त्यांनी परमिशन दिली तर तुम्हाला मी गेट दाखव. बाबा बच्चू घेऊन खाली उतरली ती, छोटंसं पिल्लू आहे तिच्यासोबत. आणि समोर देखील पाहू शकतो पिल्लू आहे, जास्त मोठं नाही येतो. काय त्याच्या मनामध्ये काय चाललं कुठं जायचं काय नाही. सगळ्या लाईनमध्ये माकड बसलेले आहेत, पाहू शकतो आपण. आता घडी कसा थांबन, घडी गाडी एवढी स्लो कशी करू. हे बघा सर्व हे मंकीज आहेत, तिथे वरती जेवढे बसले ते सगळे मंकी आहेत. चला चांगलं वाटतं की बाबा हे बघा इथं एकदम लहान बच्चू याच्याकडे. फॅमिली हे कसं आहे माहिती आहे का, हे टायगर रिझर्वचं जंगल आहे. तर मी जे नाही करायचं ते करतोय. पत्रे तुटलेत, मी तिथं उभा राहिलो आणि खालचा व्ह्यू कॅप्चर करतोय. हे बघा हे पत्रे जे तुटले ते खाली पडलेले आहेत. बाबा एकदम भयंकर आणि एकदम भन्नाट जंगल वाटतं, भीती वाटते. आणि याच्यामध्ये टायगर आहेत ॲज इट इज आत्ताही आहेत. आणि समोर जर तुम्हाला दिसत असेल तर समोर सिटी पण आहे. ते बघा ती जी लाईन आहे बघा, हे माझा हात बघा, ही जी खालची लाईन आहे ही अख्खी सिटी आहे. व्हाईट तुम्हाला एक लाईन दिसेल, ती कॅमेरा आपला जस्टिफाय करतो नाही करतो मला नाही माहीत. आणि इकडं सर्व हे सर्व पूर्ण लांबपर्यंत टायगर रिझर्व आहे. चला आता जाऊ पुढे. आणि हे पाहू शकता की तिथं देवराज उभा आहे, त्याला चिटकूनच त्या जे पत्रे लावले ते आहेत बघा. म्हणजे असं नाही की तो बुटका आहे, त्याची पण आहे. देवराज झाले पत्र्यांकर, तो पण का असा बुटका नाही, खूप हायटेड आहे तो पण, माझ्यासारखाच आहे, चांगला 5.5 फुटाचा.
पण त्याच्यापेक्षाही वरती 5 फूट आहे, म्हणजे कोणाला दिसू द्यायचं नाही आतमधलं जंगलामधलं, म्हणून ते लावलेलं आहे. पण ते पडले म्हणून आपलं लग बाय चान्स आपल्याला दिसलं. आणि समोर आपण पाहू शकतो सगळे सागाचे झाड आहेत, सगळं सागवण आहे. इथं देखील जे मी तुम्हाला दाखवलं आहे सगळं सागवण आहे खाली, सगळं सागवण म्हणजे सगळं सागवण आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊ कुठे, रेस्क्यूच्या गेटकडे. काय सुंदर, अरे बाबा बाबा मंकी बघा काय भारी घेऊन चालले आपल्या बच्चूला. ते बघा तिथं पण सगळ्यांकडे पिल्लं आहे ते बघा. आणि इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय गाडीचा, 2 गाडी एका मागे एक उभी. अरे बाबा मध्ये नको येऊ रे बाळा, मध्ये नको येऊ, जा तिकडं. हा बघा सुलतान वरनं आलाय एकटाच. हे मजा आहे जे रिझर्व सेंटरमध्ये आपण फिरतो नाही, ही मजा आहे. मला तर खूप मजा येते. मी तर घरी पण नाही जाणार. वरती आपण पाहू शकतो अजून एक आला हिरो, असा चाललाय ना चाटात एकदम. चला आता आपण रेस्क्यूच्या गेटकडे जाऊ. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जे आफ्टर RTO तर लागलं, RTO चेक पॉईंट सीझन वगैरे हे जे सगळं आहे ना, आता म्हणजे आपण मध्य प्रदेशमधून आपण महाराष्ट्रामध्ये एंटर झालो. इथनं आपला महाराष्ट्र सुरू झाला. आता तुम्हाला ज्या पण गाड्या दिसतील बघा MH48 अशा गाड्या भेटतात. MH म्हणजे त्यांच्या स्टेटमध्ये आपण जातो तिकडच्या गाड्या आपल्याला जास्त बघायला भेटतात. आणि आता महाराष्ट्रामध्ये आल्यामुळं आपल्याला महाराष्ट्राच्या गाड्या बऱ्याचशा बघायला भेटतील. आणि तुम्ही हे पाहू शकता, हे बाबा हे काय घेऊन चाललं बाबा, ही मशिनरी बघा कसली आहे मित्रांनो, खूप खतरनाक मशीन आहे. आणि याचं इंजन देखील 900 हॉर्स पॉवर असं काहीतरी होतं, तेव्हा मी काही वाचलं नाही, पण खूप मोठं इंजन होतं. आणि हे जे रिझर्व सेंटर आहे, जे टायगर रिझर्व आहे ते आपल्याकडे आहे. ते बघा महाराष्ट्रामध्ये हे सगळं आपल्याकडे, म्हणजे मोठा हिस्सा जो आहे तो आपल्याकडे आहे आणि बारका हिस्सा आहे तो तुझा MP मध्ये. तर मित्रांनो जरासा माझा मॅप इग्नोर करा, आणि तुमच्यासाठी मी थोडंसं रिस्क घेतलेलं आहे. हे आपण लेफ्ट हँड साईडला पाहू शकता, हा सगळा जंगल परिसर आहे. तर मी माझ्या को ड्रायव्हर जो आहे आपला देवराज, त्याला बोललो की थोडंसं आतमध्ये घे, आपण जंगल दाखवू लोकांना. काय सुंदर जंगल आहे, वा 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 वा, लाजवाब, एक्सिलेंट, माइंड ब्लोईंग, फॅन्टॅबुलस जंगल, एकदम कडक रावस. काय दिसतंय यार, क्लास क्लास. काश आता माझ्यासोबत माझा गजा रिअल जंगल आहे, त्याच्यामध्ये टायगर आहे, सगळं आहे. आपण काय जास्त आत जाणार नाही, थोडंसं तुम्हाला हिंट देण्यासाठी. आणि इथं 90% जे झाडं दिसतात सगळे सागाचे झाडं आहे. काय सुंदर व्ह्यू आहे, क्लास यार. आपल्याला काही पण दिसू शकते इकडं, हरणापासून तर वाघापासून तर अस्वलापर्यंत सगळ्या गोष्टी इथं आहेत. बाबा झाडावर चाललं वाटतं बघ, वा 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 वा, काय नजारा आहे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, एकदम क्लिअर दाखवतो तुम्हाला. 1च सेकंड थांबा, त्याला डिस्टर्ब नाही करत मी, एकदम प्रेमाने दाखवतो. असं घेऊन थोडंसं थांबा, तेवढा थोडंसं असं घे, लपाछुपी खेळतो. हे बघा इथं वानर आहे या झाडाच्या मागे, ते बघा कसा गपचूप बघतोय बघा आपल्याकडे. देवराज थोडी गाडी मागे घे ना. हळूहळू मागे. त्याच्यासोबत बच्चू आहे म्हणून तो पण एकदम ॲग्रेसिव्ह असेल. हे बघा
बघा गाईस, असं मी देखील फर्स्ट टाइम बघतोय. बघा, जो वरती जो ब्लॅक स्पॉट आहे तो त्याचं तोंड आहे आणि खाली जो ब्लॅक स्पॉट आहे ते त्याचा बच्चू आहे. तर चला आता आपण इथलं जाऊया. भीती पण वाटते कारण एकदम शांत जागा आहे. तर मग मंडळी, आपण डेअरिंग करून आतमध्ये आलेलो आहे, पण आपल्या चॅनल काय आज जास्त जाणं होत नाही आहे. कारण आतमध्ये असं बघायला गेलं तर ते एकरांमध्ये पसरलेलं जंगल आहे. तर बोललं जेवढं दिसेल आपल्या ऑडियन्सला दाखवूयात. नाही, एखाद वेळेस आपण मी, मम्मी, पप्पा, माझी मुलं, बायको, सपना वगैरे सगळे आपण आहे ना, अशी जर ट्रिप काढलेला इथं नक्की येणार नाही. कारण इथला जो फील आहे ना तो एकदम मनाला असा लागतो की हा एकदम सायलेंट फील आहे, नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट आहे, एकदम बघायला छान वाटतंय. बघा ना काय आहे त्याच्यात, एकदम क्लास. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत समृद्धी महामार्गावर. पण मला काय झालं, मी झोपून गेलो, मला झोप आली, बोलत होता अंग टाकलं तर मी डायरेक्ट झोपून गेलो आणि आपल्या नेवऱ्याने गाडी एक्सप्रेस हायवेवर चढून कमसे कम 20-25-30 किलोमीटर पुढं आणली आणि आता मला झोपेतून उठवलं आहे. तर सॉरी त्याच्यासाठी. तर आपण आता लागलेलो आहे हायवेवरती, जो समृद्धी महामार्ग आहे. तर मग आपण आता मी काय करणार आहे, आता तर काही दिसणार नाही. तर मग आपण थोडी कुठे थांबणार, आपण ती व्हिडिओ बनवायला बघूयात. नाही तर मग एंड करून टाकूयात कुठेतरी. स्टे ट्यून मित्रांनो, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने.
मंडळी, कसं वाटलं वातावरण? एकदम कडक लाल भडक, मला माझ्या डोळ्याने दिसतं धुकं असं मागं चाललेलं आहे आणि एकदम असं सुंदर आपलं थीम क्लायमेट झालेलं आहे, मन प्रसन्न झालेलं आहे एकदम इथं. फायनली आपला समृद्धी मार्ग संपता आपल्याला काहीतरी एवढं सुंदर आपल्याला व्ह्यू भेटलेले आहे ना, तर बरं वाटलं एकदम. व्हिडिओ बनवायला मजा येत आहे. तर मग ह्याच्यानंतर आपल्याला आपला नेहमीचा रोड चालू होणार आहे, खटारक पटारक करत खड्डे बिड्डे काढत आपल्याला कसं तरी पनवेलपर्यंत पोहोचणं आहे. तर मग आता इथं दाखवण्यासाठी काय नाही, पत्रे लावलेले आहेत, समोर आलेलं आहे टनल. तर आपण आता चाललो आपल्या टनल मध्ये. तर बघू आता, देवऱ्या बाईला गाडी दिलेली आहे चालवायला, देवऱ्या बाई पण चाललाय आपला मस्तपैकी डुलत. आम्ही आलेलो आहोत डुलत नाशिकच्या जवळ आणि आता आपण एंट्री मारतोय देवळ्या बोगद्यात. वरती नाव लिहिलेलं आहे, बोगद्यामध्ये मस्त प्रिंट केलेली आहे. आहा छान. आओ ललिता, मजा आ रहा है ना ललिता, मजा आ रहा है ना. देवऱ्या रात्रभर जागून त्याचा आवाज निघत नाही, तर फक्त असं करतो ओ. बघा बोगद्याच्या पलीकडे थोडंसं क्लायमेट चेंज आहे, म्हणजे फॉग इथं आहे पण ऊन देखील दिसते जरा असं ब्राईट, एकदम ऊन आल्यासारखं. मॉर्निंग मंडळी, तर फायनली आपण आहोत आता नाशिकच्या खूप जवळ आलेलो आहे आणि थोड्या वेळामध्ये आपण हा जो आपला समृद्धी महामार्ग आहे तो एक्झिट करून आपण बाहेर निघणार आहोत. तर जरासं चाय प्यायला थांबलो होतो, बराच वेळ झाला गाडी चालवतोय आणि पावसाचं वातावरण एकदम डेंजर असं झालेलं आहे. अख्खा आजूबाजूला एकदम काळं झालेलं आहे ढगाळ आणि आपले जे सूर्यदेव आहेत ते आज बाहेरच आलेले आहेत, काही दिसतच नाही. सूर्य भगवान गेले कुठे तुम्ही? आणि पाहू शकता रस्त्याचा व्ह्यू, काय सटसटीत रस्ता आहे, एकदम खतरनाक वाला. व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो, जास्त बडबड करत नाही. लेफ्ट साईडला पण एकदम छान पद्धतीने झाडं लावलेली आहेत, शेती आपली एकदम मस्त आहे. मला वाटतं हे ड्रॅगन फ्रूटचं कंपाऊंड मारलेलं आहे. ड्रॅगन फ्रूटला असंच कंपाऊंड मारतात लाईनवालं आणि झाड त्याला पकडून वरती येतं. बघा काय सुंदर व्ह्यू, असा व्ह्यू आहे आपला क्लास. वा वा वा, काय घर बांधलेलं आहे शेतामध्ये, एकदम कडक वाला घर बांधलेलं आहे मेरा भाईने. हे देखो, खूप छान वाटतं बंगलो. बघू शकता मित्रांनो काय हालत झालेली आहे. जरा स्वतःला रिफ्रेश केलं, थोडं हातपाय धुतले आता मस्तपैकी आणि माझा आरसा देखील थोडा घाण आहे. तर माझं तोंडच घाण झालं आहे रात्रभर गाडी चालून, ते काही कळत नाही आहे. काय सुंदर असा व्ह्यू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये झाडं लावण्यात आली आहेत, कुठली झाडं आहेत माहिती नाही, पण बऱ्यापैकी आलेली आहेत ती झाडं. आणि समृद्धी मार्गावरती स्पीड लिमिट कशी आहे माहिती आहे का? जे ट्रकवाले आहेत त्यांना 80ची स्पीड आहे, जे छोटे टेम्पो वगैरे आहेत त्याला MUV बोलतात, ते 100ची स्पीड आहे. आणि ज्या आपल्या गाड्या आहेत कार वगैरे त्यांना 120ची स्पीड आहे. ही लिमिट आहे. एवढ्या स्पीडली चालल्यावर तुमच्यावर फाईन लागणार नाही. चला आता आपण पटापट जाऊयात आणि एक्झिट होऊया. आपण हे दोघं ड्रायव्हर एकमेकाशी बोलत चाललेत मस्त रस्त्याने. दोघं एका स्पीडला एक सोबतच चालले. दोन्ही गाडी हरियाणा आहे. एकाचा नंबर आहे 566 आणि एकाचा नंबर आहे 466. म्हणजे एका मालकाच्या दोन्ही गाड्या आहेत त्या. मस्त दोघं गाडी चालवता गप्पा ठोकत चाललेत. आणि आलेला बोर्ड तुम्ही पाहू शकता. पुण्यासाठी लेफ्ट आहे, नाशिकसाठी राईट आहे, मुंबईसाठी आपल्याला जायचं स्ट्रेट. किलोमीटर्स नाही लिहिले किती अंतरावर काय काय आहे. कदाचित पुढे एक बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलेलं असणार बघा. आता मी तुम्हाला दाखवतो.
आणि लेफ्ट साईडला छोटीशी तळा आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या छोट्या छोट्या कंपन्या आहेत मध्ये. हे बघा तिथे एक कंपनी आहे आणि या साईडला कंपनी आहे गोडवले आणि त्याच्या मागे तो एक डोंगर आहे. काही सुंदर वाटतं असं वाटतं टापूवर आलाय कुठला. एकदम आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. त्याच्या मागे देखील 2 डोंगर आहेत पण हा खूप सुंदर दिसतोय. लांब आहे बराच कॅमेरे आपल्या फोननी चांगलाच कव्हर केलेला आहे बघा. खूप लांब आहे ते. ही कसली शेती आहे देवरा. हे बारके बारके झाडांचं मला वाटतं काहीतरी आहे बघा. एकदम सेफ पद्धतीने त्यांना बनवलेलं आहे. व्हाईट कलरचा त्याच्यावर शेड आहे. आपण काही शेतकरी नाही आहेत म्हणून आपल्याला जास्त त्याचा अनुभव नाही आहे पण एकदम छान पद्धतीने केलेलं आहे ते. तर मित्रांनो मी काय बोलतो माहिती आहे का, आता मी इथून डायरेक्ट एक्झिट झाल्यावर तुम्हाला भेटतो. कारण का दाखवण्यासारखं इथं काय नाही, फक्त सरळ रस्ता आहे. इथून मी लवकर एक्झिट होतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. ओके काय स्टे ट्यून मित्रांनो. नागपूर ते नाशिक प्रवास संपन्न झालेला आहे. आपण आता भिवंडीला एक्झिट करतोय आणि आपण पाहू शकता हा लास्टचा टोल आहे. एक टोलची सेम डिझाईन इथं आहे आणि एक टोलची सेम अशीच डिझाईन डायरेक्ट नागपूरला आहे. तर मग आता पटापट आपण आपल्याला इथून आपल्याला अजून जायचं 70 किलोमीटर. आपल्या घरातून 70 किलोमीटर आहे ना. पटापट जाऊ आपल्या घरी. तर मला असं कंटाळा आलेला आहे गाडी चालवायला. आणि राईट हॉटेल आहे. हॉटेल नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे. काहीतरी वेगळं आहे, हॉटेल नाही आहे पण सुंदर बांधकाम एकदम छान. चला अरे 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 टोलवाल्या तिकडे बोलत आहे त्या लाईनमध्ये. टोलवाले आपल्याला गेला हा तो बोलाय तिकडे जा. हे बंद आहे, ही लाईन बंद आहे म्हणून आम्हाला तिथं पाठवले ते. तर चला पटापट आता घरी जाऊन भेटतो मग तुम्हाला मित्रांनो. फायनली मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे UP-वरनं. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ सगळे बघितले. तर आता एवढं थकलं आता काय करतो आहे, आंघोळ वगैरे आपण केली. आता फक्त जेवायचं आहे आणि झोपायचं आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे. मी बरंच काय दाखवलेलं आहे. 8 मिनिटात आपला व्लॉग झालेला आहे. म्हणजे टायगर रिझर्व वगैरे आणि नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट, चांगले हायवे हे सगळं तुम्ही बघितलं आहे. तर तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा मला व्हिडिओ बनवायला आणखीन मजा येते. जेव्हा लाईक करता अजून मजा येते. जेव्हा शेअर करता अजून मजा येते. आणि सबस्क्राईब केल्यावर तर माझं मन एकदम प्रसन्न होतं. आणि व्हिडिओ जास्त प्रमाणामध्ये जाऊन कुठं बाहेर जाऊन व्हिडिओ आणि थोड्या दिवसांनी 2-3 दिवसामध्ये आपली गाडी येईल. आपली गाडी आल्याच्यानंतर आपण बऱ्याचशा ठिकाणी जाणार आहे. तर तोपर्यंत गाईज बाय बाय गाईज. गुड नाईट. स्टे सेफ. राईट सेफ गाईज.